फायनली ती वेळ आलीये. इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025 ची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालीये. मला माहितीये, तुमच्या पोटात गोष्टींचा एक मोठा गोळा आला असेल. MHT CETचा रिझल्ट लागल्यापासून ते आजपर्यंत डोक्याचा अगदी मिक्सर झाला असेल. कुठलं कॉलेज, कुठली ब्रांच, किती कट ऑफ आणि सगळ्यात मोठा प्रश्न, रजिस्ट्रेशनसाठी डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत? आणि या सगळ्यात एक नवीन अफवा, एक भ्रम समोर आलाय, गॅप सर्टिफिकेट. सोशल मीडियावर, व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये एकच चर्चा सुरू आहे. अरे, मी ड्रॉप घेतला होता, मला गॅप सर्टिफिकेट लागणार का? त्याशिवाय फॉर्म भरू शकतो का? माझं ॲडमिशन कॅन्सल तर होणार नाही ना? बस बस बस, जरा श्वास घ्या. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी आलोय. आज आपण या गॅप सर्टिफिकेटच्या भूताचं अगदी पोस्टमॉर्टम करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच खतरनाक असतं. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी क्लिअर करतो, ज्यांनी यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये 12वीची परीक्षा दिली आहे, त्यांना गॅप सर्टिफिकेटचा विषयच नाही. तुम्ही डायरेक्ट पुढचा पार्ट बघू शकता. आता येऊया आपल्या मेन टॉपिकवर, जे ड्रॉपर्स आहेत त्यांच्याबद्दल. मित्रांनो, तुमच्यापैकी 99% विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी गॅप सर्टिफिकेटची गरज लागणार नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. हा जो सगळा गॅप सर्टिफिकेटचा तिळाचा ताड केला जातोय ना, तो ॲडमिशन प्रोसेसमध्ये खूप पुढच्या स्टेजला, ते पण काही स्पेसिफिक कॉलेजेसमध्येच लागतो. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना CET सेल तुम्हाला गॅप सर्टिफिकेट मागत नाही. तुम्हाला फक्त एक सेल्फ डिक्लेरेशन द्यावं लागतं की तुम्ही या कालावधीत कुठल्या दुसऱ्या कोर्सला ॲडमिशन घेतलं नव्हतं. सिंपल. म्हणजेच सध्या टेन्शन घ्यायची गरज नाही. गॅप सर्टिफिकेटमुळे तुमचा फॉर्म अडणार नाही. हे ऐकून कसं वाटलं? थोडा जीवात जीव आलाच असेल, बरोबर ना? आता जरा रिलॅक्स होऊन पुढची माहिती ऐका. तर मग रजिस्ट्रेशनसाठी खरे डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत? एक पेन आणि पेपर घ्या आणि नोट डाऊन करा. सगळ्यात पहिले तुमचे अकॅडमिक डॉक्युमेंट्स, तुमची 10वीची मार्कशीट, तुमची 12वीची मार्कशीट, MHT CET 2025चा स्कोअर कार्ड आणि जर तुम्ही JEE दिली असेल तर त्याचं पण स्कोअर कार्ड. त्यानंतर तुमचे पर्सनल डॉक्युमेंट्स, तुमची नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट यापैकी कोणतंही एक चालेल. डॉमेसाईल सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं आहे हां, विसरू नका. आणि जर तुम्ही महाराष्ट्रातील रिझर्व्ह कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागतील. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट, जे 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असायला पाहिजे. बस, एवढेच डॉक्युमेंट्स सध्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी पुरेसे आहेत. या डॉक्युमेंट्सचे स्कॅन कॉपीज तयार ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्कॅन अगदी क्लिअर असायला पाहिजे. असं नाही की समोरच्याला ते डॉक्युमेंट डिसायफर करायला आर्किओलॉजिस्टला बोलवावं लागेल. हलकसा हसून. चला, आता डॉक्युमेंट्सची लिस्ट रेडी आहे. पण खरी कसरत तर आता सुरू होणार आहे, कॉलेजची लिस्ट बनवण्याची. मला माहिती आहे, तुमच्या स्कोअरनुसार बेस्ट कॉलेजेस कोणते, त्यांचा कट ऑफ किती, ब्रांच कुठली निवडायची, हा सगळा विचार करून डोक्याचा भुगा होतो. इतके कॉलेजेस आहेत की समजत नाही कुठून सुरू करावं आणि कुठे थांबावं. पण चिंता करू नका, जिथे प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशन पण आहे. आणि सोल्युशनचं नाव आहे टेस्टवायझर. तुम्हाला या सगळ्या झंझटीत पडायचं नसल्यास आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल सर्व्हिस घेऊन आलो आहोत, पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. तुम्हाला फक्त testwizer.com या वेबसाईटवर जायचंय. तिथे एक सिंपल फॉर्म दिसेल. त्यात तुमचा MHT CETचा स्कोअर, तुमची कॅटेगरी, तुम्हाला हवी असलेली ब्रांच आणि युनिव्हर्सिटी यासारखी बेसिक माहिती भरायची आहे. आणि बस, आमचे एक्सपर्ट्स तुमच्या डिटेल्सचा अभ्यास करून तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट बनवून ती डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवतील. हो, व्हॉट्सॲपवर. म्हणजेच घर बसल्या कोणतंही टेन्शन न घेता तुम्हाला तुमच्या ड्रीम कॉलेजेसची लिस्ट मिळेल. सो आत्ताच testwizer.com ला व्हिजिट करा आणि तुमची पर्सनलाइज्ड लिस्ट मागवा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला, व्हिडिओमध्ये परत येऊया. आपण जाणून घेतलं की डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत. पण एक शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, डॉक्युमेंट अपलोड करताना आणि फॉर्म भरताना काही चुका अगदी टाळायच्या आहेत. पहिली चूक, स्पेलिंग मिस्टेक्स. तुमच्या नावात, वडिलांच्या नावात, आडनावात, 10वीच्या मार्कशीटवर जसं असेल
अगदी तसंच टाका. एक अक्षर इकडे तिकडे झालं तरी ॲडमिशनच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरी चूक, कॅटेगरी चुकीची निवडणे. ओपन कॅटेगरी असून EWS मध्ये टाकणे किंवा SBC असून OBC टाकणे असल्या चुका करू नका. जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्याच कॅटेगरीमधून फॉर्म भरा. उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या मित्रांचं ऐकू नका. ऑफिशियल इन्फॉर्मेशन ब्रोशर वाचा. आणि तिसरी चूक, अनक्लिअर डॉक्युमेंट्स अपलोड करणे. मी आधी पण सांगितलं, तुमचे फोटो, सिग्नेचर आणि डॉक्युमेंट्सचे स्कॅन एकदम क्लिअर असावे. मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस ही एक मॅरेथॉन आहे, 100 मीटर रेस नाही. शांत डोक्याने सगळी माहिती घेऊनच पुढचं पाऊल उचला आणि तुम्हाला मदत करायला टेस्टवायझर टीम नेहमीच सोबत आहे. तर चला, एक क्विक रिकॅप करूया. पहिलं, ड्रॉपर्सना रजिस्ट्रेशनसाठी गॅप सर्टिफिकेटची गरज नाही, सो चिल. दुसरं, आपली 10वी 12वीची मार्कशीट, CET स्कोर कार्ड, डॉमेसाईल, नॅशनॅलिटी हे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. आणि कॉलेजच्या लिस्टच्या टेन्शनसाठी टेस्टवायझर आहेच. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुमच्या शंका दूर झाल्या असतील. जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला लाईक करा. तुमच्यासारखे टेन्शनमध्ये असलेल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां, कारण ॲडमिशन प्रोसेसच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही तुमच्यासाठी असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तुम्हाला ॲडमिशनसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.